फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर दिवसभरामध्ये प्रसिद्ध होणारे महत्त्वाचे जी-आर तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते. तर 14 फेब्रुवारी रोजी जे महत्त्वाचे जी-आर प्रसिद्ध करण्यात आले, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर यातील पहिला जी-आर पाहू शकता की सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 81.70 लाख निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर 14 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर की अशा प्रकारे शासन निर्णय झालेला आहे आणि येथे जी संपूर्ण माहिती आहे तर देण्यात आलेली आहे. तर या जी-आरनुसार पाहू शकता की 81,70,000 एवढा निधी वितरित करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना प्रकल्पाच्या प्रस्तावित टप्पा 2 याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने होणारा जो खर्च आहे तर याच्या वितरणाकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा जी देखील पाहू शकता, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत येणाऱ्या पूरक अनुदानाकरता 144 कोटी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जो शासन निर्णय झालेला आहे की सन 2024-25 वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरता 144 कोटी एवढा निधी आहे. तर अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरती वितरित करण्यात येत असून सध्या की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांच्या अंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम देखील जमा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे ते स्तर देखील संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दिवसभरामध्ये प्रसिद्ध होणारे महत्त्वाचे जी-आर तर या संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.